बातमी क्रिकेटच्या मैदानातून टी20 विश्वचषकामध्ये भारताची विजयी घोडदौड ही कायम आहे। भारतानं नेदरलँडवर 17 धावांनी विजय मिळवलाय। शिवम दुबे, हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी केली। ग्रुप ए मधील सर्व सामने जिंकून भारत पहिल्या क्रमांकावरती आहे आणि सुपर 8 मध्ये भारतानं प्रवेश सुद्धा केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्या सोबत जोडलेले आहेत। आयुष, टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचं वर्चस्व कायम आहे असं म्हणता येईल। भारताने 2022च्या टी20 वर्ल्ड कप मध्ये शेवटचा सामना गमावलेला। 2022च्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल नंतर भारत अपराजित आहे। जर आजच्या सामन्याचं बोलायचं गेलं तर नेदरलँड्सने सुरुवातीला भारताच्या नाकी 9 आणलेले। अभिषेक शर्मा आज देखील 0वर बाद झाला। त्याच्या पाठोपाठ ईशान किशन देखील 18 धावांवर बाद झाला। पण तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला। भारतासाठी एक्स फॅक्टर ठरला तो म्हणजे शिवम दुबे। त्यांनी 31 चेंडूत 66 धावांची खेळी केली आणि त्याला हार्दिक पांड्याने 30 धावा करत योग्य ती साथ दिली। जेव्हा भारताची गोलंदाजी करायची वेळ आली तेव्हा सर्व गोलंदाज नेदरलँड्सवर वरचढ ठरले। वरुण चक्रवर्तीने 3 तर शिवम दुबेने 2 विकेट्स घेतल्या आणि हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली। भारतासाठी अभिषेक शर्माचा फॉर्म डोकेदुखी ठरू शकते, पण भारताची जमेची बाजू ठरते ती म्हणजे इतर फलंदाज अभिषेकची उणीव भासू देत नाहीयेत। धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल। तर भारतानं नेदरलँडवर 17 धावांनी विजय मिळवलेला आहे। भारत या टी20 विश्वचषकामध्ये अपराजित आहे। सर्वच्या सर्व 4 सामने भारतानं जिंकलेत। शिवम दुबे, हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी केली आणि टी20 विश्वचषकामध्ये भारताची घोडदौड ही कायम आहे। शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांनी फटकेबाजी केली तर गोलंदाजीने सुद्धा उत्तम गोलंदाजी केली आणि हा विजय भारताने मिळवलाय। नेदरलँड हा दुबळा संघ, मात्र नेदरलँडनं सुद्धा भारताला चांगली टक्कर दिली। भारतासोबत फलंदाजी सुद्धा नेदरलँडनं चांगली केलेली होती, मात्र अभिषेक शर्मा हा पुन्हा एकदा 0वर बाद झालेला आहे। सलग तिसऱ्यांदा तो 0वर बाद झालाय। टी20 विश्वचषकामध्ये अभिषेक शर्माला अद्यापही खातं हे खोलता आलं नाहीये, मात्र शिवम दुबेच्या तुफान फटकेबाजीमुळे भारताला साजेशी अशी धावसंख्या उभारता आली। त्यामुळे टी20 विश्वचषकामध्ये भारताची विजयी घोडदौड ही कायम आहे।